शेतकरी मित्र हो, नमस्कार. आपण गुरुवारी 2 जुलैचा हवामान अंदाज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात, तालुक्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा गुरुवारी 2 जुलैला होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर तुळजापूर, सोलापूर हा जर परिसर बघितला, तर या भागामध्ये आपल्याला 5च्या सुमारास ढगाळ वातावरण दिसत आहे. आज तुळजापूरमध्ये जवळजवळ पाऊस नाही पडणार, पण त्या भागात ढगाळ वातावरण आहे. वारे वावधन देखील असणार आहे. त्याचबरोबर आपण जर सोलापूर, अक्कलकोट हा जर परिसर बघितला, मोहोळ, तर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस होऊ शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर उमरगा परिसर बघितला, निलंगा, तर या परिसरात देखील रिमझिम पाऊस होणार आहे. आता आपण लातूर, औसा हा जर परिसर बघितला, तर येथे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पण ते जर आपण दिवसभर बघितलं, तर औसामध्ये पहाटे 5 वाजता थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होणार आहे. लातूरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पहाटे 5ला पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर आपण जर अंबाजोगाईमध्ये जर बघितलं, तर येथे संध्याकाळी 3च्या सुमारास जर बघितलं आपण, तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. परळी, त्याचबरोबर अंबाजोगाई, केज, कळंब या परिसरामध्ये, अहमदपूरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे, म्हणजे मध्यम स्वरूपामध्ये. त्याचबरोबर आपण जर बीड, गेवराई हा परिसर जर बघितला, शिरूर, कासार, पाटोदा, जामखेड, भूम, तर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील रिमझिम पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर पैठण, गंगापूर, खिर्डी, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूर हा परिसर बघितला, तर या संपूर्ण परिसरामध्ये इथे आपण बघू शकता, वैजापूर, त्याचबरोबर खिर्डी, गंगापूर, श्रीरामपूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, तर या परिसरामध्ये देखील पाऊस होणार आहे. म्हणजे जास्त प्रमाणात नाही आहे, पण मध्यम पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर फुलंब्रीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. जालन्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तो संध्याकाळी 5च्या सुमारास होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपण जर जिंतूर परिसर बघितला, शेवगाव, हिंगोली या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर मालेगाव, वाशिममध्ये बघूया पावसाची काय परिस्थिती असणार आहे. मालेगाव, वाशिममध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. परतूरमध्ये देखील पाऊस आहे. अकोला, खामगाव, नांदुरा, त्याचबरोबर मालकापूर, बोदवडमध्ये देखील पाऊस आहे. भुसावळमध्ये पाऊस आहे. यवल, जळगावमध्ये देखील पाऊस आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर आता बघूया आपण अजून अचलपूर, अंजनगाव, अकोट या भागात देखील पाऊस आहे. अमरावतीमध्ये बघूया आपण, अमरावतीमध्ये थोड्याफार प्रमाणात म्हणजे मध्यम स्वरूपात पाऊस हा पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर इथे जर आपण वर्धा परिसर बघूया, वर्ध्यामध्ये हिंगणघाटमध्ये काय परिस्थिती आहे. वर्ध्यामध्ये संध्याकाळी 7च्या सुमारास जोरदार पाऊस होईल. हिंगणघाटला देखील पाऊस आहे. चिमूरला पाऊस आहे. उमरेडला पाऊस होईल. भंडारा, रामटेकमध्ये, तुमसरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे सांगायला विसरू नका. आणि या पावसामध्ये वादळी वातावरण देखील जास्त प्रमाणात असणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अंबळनेर, धुळ्यामध्ये जर बघितलं, अंबळनेरमध्ये चांगला पाऊस आहे. धुळ्यामध्ये देखील चांगला पाऊस आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्ये बघूया आपण, संध्याकाळी 6 वाजता थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. दिवसभर जर आपण बघितलं, तर आपल्याला जास्त काही बदल त्या भागात काही जाणवत नाही आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पेठ, दिंडोरी, त्याचबरोबर चांदवड, मनमाड या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे. नांदगाव, चाळीसगाव, कन्नड या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. येवल्यामध्ये, सिन्नरमध्ये, नाशिकमध्ये कमी प्रमाणात पाऊस आहे. त्र्यंबकेश्वर, घोटी या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असू शकतो. त्याचबरोबर खंडाळा, वडा या परिसरात देखील पाऊस आहे. डहाणूमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर बोईसरमध्ये पाऊस आहे जोरदार. वसई, विरार, ठाणे, मुंबईमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे.
हा जो पाऊस आहे हा संध्याकाळी रात्री 10च्या सुमारास असणार आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई या परिसरामध्ये. अलिबाग, परळ, पेण, उरण हा परिसर बघितला तर येथे देखील आपण जर बघितलं तर रात्री 11च्या सुमारास जोरदार पाऊस या भागात देखील असणार आहे. आता आपण मुरुड, जंजिरा हा परिसर बघूया. येथे दिवसभरामध्ये काही परिस्थिती पावसाची असणार आहे. गुरुवारी 2 जुलैला सकाळीच आपण जर बघितलं मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर रोहा, नागठाणे, तेला हा परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर श्रीवर्धन, हरिहरेश्वर हा परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. मंडणगडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. दापोलीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. दाभोल, गुहागर, त्याचबरोबर जयगडमध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये पाऊस आहे. मेरवीमध्ये पाऊस आहे. विजयदुर्गमध्ये पाऊस आहे. देवगड, मालवणमध्ये पाऊस आहे. म्हणजे हा संपूर्ण भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर संगमेश्वर परिसर जर बघितला, संगमेश्वर, लाजा, राजपूर या परिसरात देखील पाऊस होणार आहे दुपारी 11च्या सुमारास. अजून बघूया आपण वातावरणात काही बदल होतोय का. वातावरणामध्ये देखील आता इकडे कराड, ईश्वरपूर येथे बघूया आपण. इथे जर बघितलं तर ढगाळ वातावरण दिवसभरच असणार आहे. पण जास्त प्रमाणात काही या भागात पाऊस नाही आहे. 2 जुलैला जास्त काय बदल आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे ढगाळ वातावरण असेल पण पाऊस नाही आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी या भागात देखील ढगाळ वातावरण असेल. सांगली, तासगाव, अंजनी, विटा या परिसरात देखील ढगाळ वातावरण असेल. मायनीमध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. आपण जर सातारा, कारेगाव परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे फक्त 10च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर भोर, वाई, महाबळेश्वर, जेजुरी, सासवड हा परिसर बघितला तर येथे देखील मध्यम पाऊस पडणार आहे. पुण्यात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असू शकतो. म्हणजे कधी सकाळी सकाळी फक्त 1 वाजायच्या आसपास, म्हणजे 1 वाजायपर्यंत. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. अहिल्यानगरमध्ये जवळजवळ आपल्याला कोरडंच वातावरण दिसत आहे. म्हणजे कोरडं म्हणण्यापेक्षा फक्त ढगाळ वातावरण आहे. जास्त काय त्या भागात काय पाऊस नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा हवामानाचा अंदाज. आपण गुरुवारी 2 जुलैचा 1 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे. त्याचबरोबर या हवामानाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया हवामानाच्या अपडेट्ससह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.